नमस्कार मित्रांनो, बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे। दिनांक 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत ही परीक्षा झालेली होती आणि याबद्दलचे सूचनापत्र आणि निकाल प्रसिद्ध झालेला आहे। तर यामध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया कशी झाली मराठीमध्ये थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर या सूत्राचा वापर करून नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता पुढे उदाहरण बघूया मित्रांनो। या ठिकाणी बघा उदाहरण दिलेले आहे। 2 डिसेंबर 2024 रोजी पहिल्या शिफ्ट मध्ये एकूण 4725 विद्यार्थी उपस्थित होते। त्यांची गुणांची सरासरी 113.3545 अशी होती। त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन 21.5139 असे होते। त्यानंतर टॉपर जो आहे, जितके काही विद्यार्थी टॉपर असतील तर त्यांची सरासरी असणार आहे 164.0440। या ठिकाणी संपूर्ण माहिती बघू शकता। तर वरील सूत्राचा वापर करून बघा एखाद्या विद्यार्थ्याला आता 2 डिसेंबर 2024 रोजी दुसऱ्या शिफ्ट मध्ये एका विद्यार्थ्याला नॉर्मलायझेशन च्या अगोदर रॉ स्कोअर जो आहे तो 105.15464 असा आहे। तर या ठिकाणी सूत्राचा वापर करून त्याचे गुण किती झालेले आहेत 98.90066 असे गुण झालेले आहेत। आता दुसरे उदाहरण बघा, सूत्र तेच आहे मित्रांनो, तेवढेच गुण आहेत 105.15464, परंतु दिनांक 11 डिसेंबर आणि शिफ्ट पहिली त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचे गुण झालेले आहेत 125.75225। तर ही शिफ्ट सोपी असल्यामुळे त्याचे गुण वाढलेले आहेत। कशामुळे? तर टॉपरचे गुण वाढलेले आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे गुण वाढलेले आहेत। पुढे बघा, या ठिकाणी अत्यंत कमी म्हणजे 1, 2 असे गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। या ठिकाणी बघा 6 डिसेंबरची पहिली शिफ्ट यामध्ये एका विद्यार्थ्याला 2.04082 इतके मार्क्स आहेत। नॉर्मलायझेशनच्या सूत्राचा वापर करून या ठिकाणी त्याचे मार्क्स किती झालेले आहेत 0 मार्क्स झालेले आहेत। का तर त्या विद्यार्थ्याचे मार्क्स झालेले आहेत निगेटिव्ह मध्ये -0.12434 असे झालेले आहेत। त्यामुळे त्या विद्यार्थ्याला 0 मार्क्स देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने हे नॉर्मलायझेशन झालेले आहे। आपल्याला ही पीडीएफ ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल वर बघायला मिळेल। त्या ठिकाणी आपण सविस्तर वाचन करून ही पीडीएफ अनालाइज करू शकता। तर कशामुळे केले जातं नॉर्मलायझेशन? शिफ्टच्या प्रश्नांच्या कठीणपणाचा प्रभाव दूर करण्यासाठी नॉर्मलायझेशन केले जाते। मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।